हाय हॅलो नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं अगदीच मनापासून स्वागत करते. तर मैत्रिणींनो, बरेच दिवस झाले व्हिडिओ आले नव्हते, पण आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी स्पेशल आहे, नक्की पहा. तर बघा, 4 वर्षाच्या मुलीचा आपण ड्रेस शिवणार आहोत, तर त्याचं मी माप मेजरमेंट काढून घेतलेलं आहे. तुम्हाला मी दाखवते आणि पुढंच व्हिडिओमध्ये सांगते. व्हिडिओ कंटिन्यू बघा शेवटपर्यंत. तर इथं 1.5 मीटर अस्तर घेतलेला आहे बघा, आणि 2 मीटर पूर्ण साडी आहे. तर अशा पद्धतीचं आपण फोल्ड केलेली आहे घडी एक साईडकून. आणि आता आपल्याला पूर्ण उंची तर आहे आपली की त्याच्यातली आपल्याला शोल्डरपासून तर कमरेपर्यंत उंची 9.5 इंच घ्यायची आहे. तर किंवा 9 इंच घेतली मी इथं, आणि 10 इंच म्हणजेच 1 इंच एक्स्ट्रा शिलाई मार्जिन असं म्हणून आपण 10 इंच घेतलं आहे. आणि शोल्डर आपण गळारुंदी घेतलेली आहे 2 इंच, आणि शोल्डर घेतलेला आहे 3 इंच बघा. अशा पद्धतीने आपण पूर्ण माप काढून घेतले. छातीचा 4था भाग आपण टाकलेला आहे, आणि त्याच प्लस आपण हे शिलाई मार्जिन पण टाकलेलं आहे, आणि कंबर टाकलेले आहे, आणि बॅकनेकचे टक्स पण आपण टाकून घेऊया. आणि बघा, अशा पद्धतीने माझं फ्रंट आणि बॅक दोन्ही पण रेडी झालेलं आहे. तुम्ही डायरेक्ट गळा कापू शकता किंवा कॅनव्हसवर तयार करू शकता. इथं मी कॅनव्हसवर गळा तयार करून टाकणार आहे. बॅकनेकचे टक्स तुम्ही इथं 3 इंच 3.5 इंच रुंदी घेऊ शकता. लहान मुलींना जास्त रुंदी घ्यायची नाही आणि उंची पण जास्त घ्यायची नाही. तर अगदी 4 वर्षाच्या मुलीचा आहे. आणि आता फ्रंटला आपण बॅक थोडासा मुंडा आतमध्ये येऊन थोडासा कट केला. आता बाकीचं हे उरलेलं अस्तर आहे ना, त्याचा आपल्याला खालती घेर कट करायचा आहे. तर व्हिडिओ थोडासा फास्टमध्ये केला आहे, कारण व्हिडिओ अजून जास्त जर कमी स्लोमध्ये केला तर म्हणजे काय होतं की व्हिडिओ मोठा होतो आणि व्हिडिओ तुम्ही बघत नाही. आता कटिंग स्टिचिंग म्हणलं तर व्हिडिओ जास्त मोठा होतोच. तर बघा, आता इथं कमरेचा 4था भाग टाकला आहे मी, प्लस 2 इंच शिलाई मार्जिन. आता इथं मोजून घ्यायचं आहे आपल्याला. आपलं 9 इंच तर गेलं. आता पूर्ण उंची आपली पूर्ण किती होती ती इतकी मोजून घ्यायची. आता पूर्ण उंची होती आपली गुडघेपर्यंत 22 इंच. शोल्डरपासून तर गुडघ्याच्या खाली आपण 22 इंच उंची घेतली होती. त्यातली आपली 9 इंच मायनस झाली, बाकीची उंची आपण टाकून घेतली. तर बघा, अशा पद्धतीने आता बाकीची उंची आपल्याला 1 इंच अर्धा इंच कमीच घ्यायची, कारण आपण काय करतो, अस्तर आपलं आतमध्ये जातं, अस्तर खाली नाही यावं म्हणून. आणि जे आपलं मेन फॅब्रिक असतं साडीचं किंवा कपड्याचं, ते फॅब्रिक तुम्ही यूज करून थोडंसं जास्त उंची घेऊ शकता खालीपर्यंत. आता इथं काय करते मी, लगेच बाहीचं कटिंग करणार आहे. तर इथं बाही आपल्याला 3.5 हवी आहे, तर 3 हवी आहे. तर 4 इंच घेतली मी, 1 इंच शिलाई मार्जिन ॲड करून. मुंडा खोली 2 इंच घेतली, आणि अशा पद्धतीने पुढचा आणि मागच्या मुंड्याचा आकार देऊन घेतला आहे. आणि अशा पद्धतीने दंडघेर अंदाजेच टाकला आहे मी आता सध्या. तर दंडघेर पण 3 टाकू शकता तुम्ही 4 वर्षाच्या मुलीच्या बाहीला, फ्रॉकच्या बाहीला. तर बघा, आता आपलं जे काही उरलेलं होतं आता त्याला आपण हुकलूकच्या पट्ट्या काढून घेऊया, जेणेकरून पाठीमागं आपल्याला त्या टाकायच्या असतात, आणि कॅनव्हसला त्या गळ्याला आपल्याला वापरायचे असतात. ते उरलेलं असतं आपलं यूज होतं. तर आता बघा, ही आहे साडी, 9वारी साडीमधला हे कपडा उरलेला होता. तर त्यातलं ही आपल्याला ड्रेस शिवायचा होता 4 वर्षाच्या मुलीचा. आता हे डबल लेअरमध्ये असणार आहे. डबल लेअर म्हणजेच काय, तर डबल झालर आपल्याला इथं बनवायचे आहे. तर वरती फ्रॉकला आपल्याला खवरी आणि खाली 2 अशा लेअरमध्ये झालर बनवून मस्त असा फ्रॉक तयार करायचा आहे. तर अशा पद्धतीने आता मी डबल फोल्ड करून घेतलं आहे. आता डबल फोल्ड करून घेऊन मी 4 फोल्डमध्ये घेतलेला आहे, आणि डबल फोल्डमध्ये काढून आपण तर बाहीसाठी कट करून घेतले. साईडचा आपण बाहीसाठी वरची चुन्या मारून घेण्यासाठी फुग्यासाठी पण कट करून घेतले, आणि वर फ्रंट आणि बॅकचा पण पॅटर्न आपण कट करून घेतलेला आहे. आता जे काही इथं उरलेली साडी आहे, इथं मला पूर्ण साडी 2 मीटर लागलेली आहे, कारण घेर भरपूर घेतलेला आहे. 2-2.5 मीटर असेल जास्तीत जास्त. तर इथं बघा, अशा पद्धतीने आता पूर्ण घेर आपण करणार आहोत ना, ते आपण 2 लेअरमध्ये करणार आहोत. तर ते कसं कटिंग करायचं त्याचं बघा. अशा पद्धतीने आपण लेअर ठेवणार आहोत. एक खालच्या काटाचा लेअर आणि एक दुसऱ्या वरच्या काटाचा लेअर इथं अशा पद्धतीने ठेवायचं आपल्याला. दोन्ही पण आपल्या बरोबर सोयीचं आलं पाहिजे, ह्याची लक्ष द्यायचं आहे, आणि अशा पद्धतीने आपल्याला करून घ्यायचं आहे. तर बघा, तर आता इथं मी अशा पद्धतीने मी ठेवलं गेलेलं आहे माझं. आणि आता मी इथं अस्तर मी वरती ठेवून घेते पहिले घेरचं बघा खालच्या.
तर आता इथं आज तर तुम्ही बघितलं मी वरती आपण 3 इंच खाली मेन फॅब्रिक घेतलेलं आहे साडीचं आणि अस्तर आपण त्याच्यावरतीच ठेवलं होतं, कारण आपल्याला अस्तर वरतीच पाहिजे, अस्तर आपलं नंतर दिसलं नाही पाहिजे. आणि अशा पद्धतीने घडी घालून आपण दोन्ही लेअरचं कटिंग करून घेणार आहोत. तर बघा अशा पद्धतीने आपलं कटिंग झालेलं आहे, मागचं आणि पुढच्या दोन्ही पण लेअरचं असं छान असं कटिंग झालेलं आहे. बाहीचं पण आहे, फ्रंट आणि बॅकचं सुद्धा झालेलं आहे. आणि आता आपण सगळंच कटिंग करून तर घेतलेलं आहे. उरलेला अस्तर सुद्धा आपल्याला पट्ट्याला त्याला कामाला येणार आहे. आता आपण काय करूया, गळ्याचं मेजरमेंट घेऊन गळा कटिंग करून घेऊया. आता इथं मी 2 इंच गळा रुंदी घेतलेली आहे आणि 3 इंच 3.5 इंच आपण अर्धा इंच ॲड करून 3.5 इंच पुढचा गळ्याची उंची घेतलेली आहे, रुंदी घेतलेली आहे 2 इंच. आणि अशा पद्धतीने आपण थोडासा 1 इंच खाली येऊन अशा पद्धतीने आपण गळ्याचं पुढचं कॅनव्हासचं कटिंग करून घेतलेलं आहे. आपण जर कॅनव्हास वापरला तर गळ्याचं फिनिशिंग खूप छान पद्धतीने येतं. तर बघा अशा पद्धतीने. आणि आता आपल्याला बॅकचं सुद्धा तशाच पद्धतीने कट करून घ्यायचं आहे. 3 इंच रुंदी घेतलेली आहे, नाही 3 इंच उंची आणि 2 इंच गळा रुंदी घेतलेली आहे. 2-2.5 इंच तुम्ही घेऊ शकता मागच्या गळ्यासाठी, रुंदी 2.5 इंच घेतलेली आहे आणि उंची आपण 3 इंच घेऊ शकतो. आणि त्याच्या खाली सुद्धा आपण हुकलूक पट्टीसाठी 4 इंच 3 इंच घेऊ शकतो. इथं मी 4 इंच घेतलेले आहे पट्टी खाली. तर आता अगोदर आपण मशीनवरती आलेलो आहोत. तर आता आपल्याला पहिलं सगळे दोन्ही पण गळे कॅनव्हासचे तयार करून घ्यायचे. कधी पण काय करायचं, आपले गळे असतात ना ते अगोदर कॅनव्हासवरती आपण तयार करून कट करून घेतो आणि ते नंतर आपण अस्तरवरती आपण तयार करून घेतो अशा पद्धतीने. आता इथं थोडासा वेळ लागतो, पण काय होतं आपलं फिनिशिंग मॅटर करतं. तर फिनिशिंग खूप छान पद्धतीने आणि छान असं येतं आणि दिसायलाही गळे वगैरे खूप छान दिसतात. तर कधी पण कॅनव्हास वापरत जा, जेणेकरून फिनिशिंग छान येईल तुमचं आणि गळासुद्धा तुमचा इकडे तिकडे सटकणार नाही किंवा वाकडं तिकडे येणार नाही. गळ्याचं फिनिशिंग छान येण्यासाठी आपल्याला कॅनव्हास हे वापरायचाच असतो. तर अशा पद्धतीने तुम्ही ब्लाऊज जरी स्टिच करत असाल तर तुम्ही कॅनव्हास वापरा किंवा डिझाईन करत असाल, पॅचवर्क करत असाल तर. नाहीतर तुम्ही ब्लाऊजला जरी जास्त कॅनव्हास नाही वापरला तरी चालेल, पण ड्रेसला कॅनव्हास नक्की वापरा, कारण वरतं आपल्या गळ्याचं फिनिशिंग खूप छान असं येतं. तर बघा आता इथं आपण बॅकचे सुद्धा आपण जे काही आपलं कॅनव्हास आहे मागच्या गळ्याचा ते सुद्धा आपण रेडी करून घेतलेला आहे. अशाच पद्धतीने आपली दोन्ही पण मध्ये काढून घ्यायचं आहे, कट करून घ्यायचे आहेत आणि आपण व्यवस्थित ठेवून मध्ये काढून घ्यायचा आहे. एक्स्ट्राचे दोरे कट करायचे आणि मध्ये कट मारून घ्यायचा, जेणेकरून आपलं पूर्ण बॅकचं आणि फ्रंटचं मध्येसुद्धा निघून जातो आणि ते आपल्याला अस्तरवरती मेन फॅब्रिकवरती ठेवताना सोपं जातं. तर आता इथं बाही घेतलेली आहे. बाही आपल्याला अस्तरची काढून घ्यायची वरती आणि आपल्याला जेवढ्या चुन्या टाकायच्या आहेत तेवढीच बाही मेन फॅब्रिक घ्यायचं आहे. समोरासमोर दोन्ही पण बाह्याच ठेवून घ्यायच्या आहेत आणि मेन फॅब्रिकसुद्धा समोरासमोर ठेवून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला चुन्या मारून घ्यायच्यात आहेत. आता इथं फुग्याची बाही करायची होती, त्यासाठी मी मेन फॅब्रिक थोडं एक्स्ट्राचंच कट केलेलं होतं. आता इथं कटिंगमध्ये तर तुम्हाला मी दाखवलं होतं. तर अशा पद्धतीने आता आपण जितकी आपल्याला फुगा ठेवायचा आहे तितकीच आपल्याला चुन्या मारायच्या आहेत थोड्याशा वरती आणि बाकीचं आपल्याला प्लेनच असं ठेवून घ्यायचं आहे फिटिंग लेवलला. अशा पद्धतीने आता इथं आपल्याला चुन्याचे तोंड आपले तिकडच्या बाजूला होते, तर आता इथं परत आपल्या इकडच्या बाजूला करून घ्यायचे, जेणेकरून फुगाही छान येतं आणि दिसायलाही छान असं फिनिशिंग दिसतं. तर असं जे काही एक्स्ट्राचा कपडा आहे खालचा तो पण कट करून घ्यायचा, वरचा पण सगळा कपडा आपल्याला एक्स्ट्राचा कट करून घ्यायचा आणि अशा पद्धतीने आपल्याला काठ वगैरे जोडून घ्यायचे. आता काठ जोडताना सुरुवातीला सुईचे आपण असे जोडायचे आणि फोल्ड करून घ्यायचे आणि अशा पद्धतीने जोडून घ्यायचे. आपण जेव्हा कधी लेस जोडतो ना तर ती तशाच पद्धतीने. आता इथं काय करायचं, आपल्याला अगोदर टिप मारून घ्यायची जे तुम्हाला नाही समजलं तर, आणि त्यानंतर आपल्याला थोडंसं दुमडून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने थोडंसं काढून कट करून मध्ये काढून घ्यायचं आहे, मागचा पुढचा मुंडा पाहून व्यवस्थित. आणि पुढच्या मुंड्याला आपल्याला छोटीसं असं मार्किंग करून घ्यायचं, जेणेकरून आपल्याला पुढची मुंड्याचा आकार आपल्याला बाहीचा कळेल. आता दुसरी पण बाही मी सेम तशाच पद्धतीने तयार करून घेते आणि तुम्हाला दोन्ही पण बाह्या दाखवते. बघा अशा पद्धतीने आपण मस्त असा दोन्ही पण बाह्या तयार करून घेतलेल्या आहेत. आता आपण पुढचा भाग आणि मागचा भाग म्हणजे मागचा पॅटर्न 2 पार्टमध्ये आपण कट केलेले आहेत.
तर ते आपण आधी तयार करून घेऊया. आता अगोदर आपल्याला सगळं अस्तर आहे ना उलट्या बाजूने साडीच्या उलट्या साईडने आपल्याला जोडून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने पाहू शकता तुम्ही, सुंदर असं फिनिशिंग आपल्याला द्यायचं असतं, जेणेकरून आपला ड्रेसही छान असा दिसतो, लुकही छान असं येतं. तर अशा पद्धतीने आपण सगळ्या साईडने ना जे काही आहे फिनिशिंग आपण ते देऊन घेऊया. अगोदर टिपा मारून घेऊया आणि जे काही एक्स्ट्राचा कपडा आहे तो सुद्धा आपण कट करून घेऊया. पहा, अशा पद्धतीने आपल्याला सगळं एक्स्ट्राचा कपडा आहे ना तो कट करून घ्यायचा आहे. आणि आता आपल्याला अशा पद्धतीने दुमडून घ्यायचे, कट मारून घ्यायचा आहे मध्येतून. आता मध्येतून कट मारून घेतला आहे, तर आता मध्येतून जो कट मारून घेतला आहे तो कट आपल्याला आपण पुढच्या गळ्याचा सुद्धा मारला होता, मागच्या सुद्धा. तर आता पुढचा आपण पॅटर्न घेतलेला आहे बनवण्यासाठी, तर पुढच्या गळ्याचा कट आपण कटावरती व्यवस्थित ठेवून मध्ये टिप मारून घ्यायची आणि अशा पद्धतीने परत साईडने गोलाशी टिप मारून घ्यायची आणि असं बाहेर काढायची बघा. आणि आता ही एक्स्ट्राचं फॅब्रिक आपल्याला सगळं आतमधलं कट करून घ्यायचं. 1/2 इंच आपल्याला मार्जिन ठेवायचं आहे आणि त्याच्यावरती आपल्याला कट मारून घ्यायचे अशा पद्धतीने आणि उलटून घ्यायचं आहे खालच्या बाजूने. उलट्या बाजूला आपल्याला हे टाकून द्यायचे आणि वरतून फिनिशिंग द्यायचं आहे. अशी फिनिशिंगची लगेच टिप देऊन घ्यायची, जेणेकरून तुमचं गळ्याचं फिनिशिंग छान असं येतं बघा. आता खूप सुंदर असं गळ्याचं फिनिशिंग आलं आहे, तुमचा हा गळा खूप सुंदर असा बसतो. तर बघा, आता इथं आपण लेस पण लावून घेऊया गळ्याला. आता गळा एकदम प्लेनच दिसत होता, तर आपण त्याला लेस लावून घेऊया. आता अशा पद्धतीची सिंपल अशी गोल्डन लेस मी लावून घेते आणि गळा पण सिंपल आहे, लहान मुलीचा आहे. अजून जास्त बचबच केलं तर अगदी छान नाही दिसत जास्त, आधी सिंपल करून घेतलं तर सुंदर दिसतं. तर बघा अशा पद्धतीने आता काय करायचं आपल्याला, टक्स पण देऊन घेऊया आपण लगेचच. आता इथं बघा, मी टक्सला अगोदरच मार्किंग केलेलं होतं कटिंगच्या वेळेस. तर आता आपण कट तर केलं, आता आपल्याला हे पण करून घेऊया. अशा पद्धतीने टक्स देऊन घेऊया. अशा सुंदर असं आपले टक्स पण तयार झालेले आहेत. जरी हेल्दी असेल तरी आरामात हा ड्रेस बसतो या मापाचा आपला. ते 5-6 वर्षाच्या मुलीपर्यंत सुद्धा हा ड्रेस बसू शकतो. तर बघा, आता इथं मध्ये आपण टिप मारली, दोन्ही पण साईडने टिप मारून घ्यायची अगोदर, दोन्ही पण. इथं बघा अशा पद्धतीने. आता इथं आपल्याला मध्ये टिप मारून घ्यायची, परत काढून घ्यायची, परत आपल्याला टिप मारून घ्यायची, परत आपल्याला एक साईडने टिप मारून घ्यायची, परत खाली जायचं, 1/2 इंच सोडून द्यायचं आणि परत मध्येून यायचं. तर बघा, आता इथं आपल्याला अशा पद्धतीने कट करून घ्यायचं. आता इथं तुम्हाला नॉचेस द्यायचे आहेत, छोटे छोटे कट मारायचे आणि अशा पद्धतीने मधूनसुद्धा कट मारायचा आहे. मधूनसुद्धा आपण छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आणि अशा पद्धतीने आपण आता उलटे करून घेऊया. आता हे स्क्रूड्रायव्हरच्या मदतीने आपल्याला हे दोन्ही पण कोण आहेत ना बाहेर काढून घ्यायचे व्यवस्थित अशा पद्धतीने. आणि आपल्याला अशा पद्धतीने फिनिशिंग द्यायचं आहे आणि छान असं पलटी करून द्यायचं आहे खाली आपल्याला जे काही कॅनव्हस आहे ते. आणि अशा पद्धतीने आपण व्यवस्थित असं आपलं फिनिशिंग येण्यासाठी कट करून घ्यायचं. आता इथे थोडंसं जास्तच वाटत होतं तर थोडंसं कट करून घेतलं आणि फिनिशिंग छान यावं म्हणून. आणि इतकं सुंदर असं फिनिशिंग आलेलं आहे, पाहू शकता तुम्ही. आता इथे थोडंसं जास्तच मशीनचं कंट्रोल नाही झाली, त्यामुळे मशीन थोडीशी जास्त चालली, तर आपण परत थोडंसं उसून घ्यायचं, व्यवस्थित करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला दाब टिप देऊन घ्यायची आहे, पाहू शकता तुम्ही. आणि बघा, आता आपलं हे रेडी झालेलं आहे. तर तुम्ही आता चेन बसूसुद्धा म्हणजे स्लीपसुद्धा बसू शकता किंवा हुकसुद्धा. आता हुक आय पट्टी बनवण्यासाठी आपल्याला पट्टी बनवून घ्यायची आणि आय लावण्यासाठी आणि अशी डबल फोल्ड करायची, मधून पण फोल्ड करायची, खालून पण फोल्ड करायची, परत एकदा फोल्ड करायची आणि अशा पद्धतीने लावून द्यायची बघा. आता इथं 1/2 इंच पट्टी आपल्याला बाहेर काढायची आणि आतमध्ये तितकंच लावून द्यायची आहे. परत दाबटीप द्यायची आहे, फक्त एक साईडनेच आपल्याला ती पट्टी जोडायची आहे, दुसऱ्या साईडने पॅक नाही करायची, ओपनच ठेवायची. दुसऱ्या साईडने आपण हुक बसवणार आहोत खालून आणि त्या पट्टीवरती आपण दोऱ्याची आय बनवणार आहोत, जेणेकरून हुक लावता येईल आणि ड्रेस व्यवस्थित असा करता येईल. आता इथं मध्ये काढून घेतलं आहे. आता इथं टक्स द्यायचे राहिले होते, तर इथं मी टक्स पॉईंट पण तुम्हाला काढून दाखवते बघा. अशा पद्धतीने तुम्ही टक्स पॉईंट काढून लगेच बॅकचे सुद्धा टक्स देऊ शकता. आता इथं टक्स बॅकचे मी लगेच टक्स दिलेले आहेत, म्हणजे शिलाई मारून घेतलेले आहे टक्सला. आता बॅकचे टक्स, फ्रंटचे टक्स लहान मुलींसाठी का, आता हेल्दी मुलगी असेल तरी छान असा ड्रेस बसतो, तर टक्स नक्की द्या, कारण टक्स दिले तरच छान दिसेल. तर बघा अशा पद्धतीने तर खूप सुंदर असा आपला हा ड्रेस रेडी होणार आहे. तर आता आपल्याला अगोदर काय करायचे, अस्तर घ्यायचे
आणि जो वरचा आपला भाग होता तो मोजून घ्यायचा, अस्तरवरती ठेवायचा. अस्तरचा काही एक्स्ट्राचा भाग असेल तो कट करून घ्यायचा आहे. आणि हे साडीचं मेन फॅब्रिक आहे ते आपल्याला दोन्ही पण एकाएकी व्यवस्थित सुईच्या बाजूने ठेवून घ्यायच्या. आणि अशा पद्धतीने आपल्याला अस्तरवरती ठेवू नये ना सगळ्या चुन्या मारून घ्यायच्या आहेत. आता इथं चुन्या सगळ्या करून घ्यायच्या व्यवस्थित. आता इथं भरपूर अशा चुन्या द्यायच्या, छान अशा दाटमध्ये, आणि मस्त अशा चुन्या द्यायच्या. चुन्या कशा द्यायच्या तर आता इथं बघा अशा पद्धतीने प्लेटा टाकून घ्यायच्या आपल्याला. आता ही प्लेट एक प्लेट आपली 2-2 इंचची प्लेट होऊन जाते, कारण 2-2 इंचचा जो प्लेट असेल तरच आपला घेर खूप छान येतो. आणि तेवढ्याच कमरेच्या भागेमध्ये आपला पूर्ण घेर बसवायचा आहे आपल्याला. तर अशा जवळजवळ प्लेट टाकायच्या. दुसरी प्लेट बनवतानाच आपल्याला लगेच तिसरी प्लेट खाली त्याच्या बनवता आली पाहिजे अशी पद्धतीने. आता इथं बघा खूप छान पद्धतीने प्लेटा आपल्या बनवून झालेल्या आहेत. आता ही प्लेटा आपण व्यवस्थित पडण्यासाठी इथं तुम्ही इस्त्री करून घेऊ शकता. इथं पण आता माझ्याकडं मी इस्त्री नाही केली. ज्यावेळेस तुम्हाला घालायचा आहे तो त्यावेळेस सुद्धा तुम्ही हा ड्रेस इस्त्री करून घालू शकता. प्लेटाचं फिनिशिंग खूप छान दिसतं. तर बघा अशा पद्धतीने साऊथ इंडियनमध्ये अशा पद्धतीने ड्रेस शिवले जातात. प्लेटामध्ये खूप जास्त इस्त्री केली जाते, तर ते प्लेटा फिनिशिंगमध्ये खूप सुंदर दिसायला लागतात. तर तशा पद्धतीने तुम्ही इथं इस्त्री करून जर प्लेटात इस्त्री केली ड्रेस घालताना, प्लेटाचं फिनिशिंग खूप छान दिसतं. तर बघा आता काय करायचं आपल्याला, वरचा भाग त्याच्यावरती उलटा ठेवून घ्यायचा आहे. व्यवस्थित अशा दोन्ही पण साईडनी टिपा मारून घ्यायच्या, डबल टिपा मारून घ्यायच्या. वरतून पण आपल्याला अशा पद्धतीने फिनिशिंग द्यायचं आहे. अशा पद्धतीने बघा. तर आता मी वरती मार्जिन घेतलं आणि त्याचं वरती आपल्याला दाबटीप देऊन घेतलेले आहे. आता दुसरी पण साईडनी आपण तसंच करायचं आहे. आता आपल्याला उलटा ठेवायचा आहे पुढचा पण भाग अशाच पद्धतीने, आणि अशाच पद्धतीने आपल्याला फिनिशिंग देऊन घ्यायचं आहे. आता तुम्हाला वाटलं तर तुम्ही अजून एक टीप देऊ शकता. इथं 2-2 टिपा देऊन मी परत एक तिसरी टीप वरची फिनिशिंगसाठी दिलेली होती. आता इथं तुम्ही कमी जास्त करू शकता. तर इथं बघा अशा पद्धतीने आता मी डबल टिप देऊन घेत आहे. वरतून दाब टिप पण देते आहे. तर दाब टिप दिली ना तर फिनिशिंग अजूनही छान दिसतं. फिनिशिंग मॅटर करतं, कारण फिनिशिंग जर मध्ये ड्रेस शिवले तुम्ही तर तुमचं खूप सुंदर असं लुक पण येतं. तर बघा अशा पद्धतीने आता शोल्डर आपले दोन्ही पण एकाएकी ठेवून आपण जोडून घेऊया. अशा पद्धतीने व्यवस्थित दाबटीप देऊन घ्यायच्या, फिनिशिंग करायचे, डबल टिपा द्यायच्या आहेत. आणि अशा पद्धतीने आपल्याला सोयीचं करू नये ना पहिलं आपण नॉट पण जोडून घेऊया. तर बघा नॉट जोडताना मी आधी थोडंसं 1.5 इंच आतमध्ये जाऊन नॉट जोडून घेत आहे अशा पद्धतीने, जेणेकरून आपलं फिनिशिंग ज्यावेळेस आपण देतो ना, फिटिंग लेवल देतो ना, त्यावेळेस आपलं ही नॉट कुठेही अटकणार वगैरे नाही. बांधून घ्यायचं आहे आणि सोडून द्यायचं आहे खाली. आता इथं जे काही एक्स्ट्राचं आहे पुढच्या ह्याच्या शोल्डरचं, तर ते आपण कट करून घेऊया. आणि इथं आपण बाही जोडायला घेऊया लगेच. आता इथं बाही जोडताना आपण चेक करून घ्यायचे मागच्या पुढच्या मुंड्याचं. आता पुढच्या मुंड्याचं बघा तुम्ही मार्किंग केलेलं बरोबर पुढच्या मुंड्याला आलेलं आहे, आणि मागच्या मुंड्याचं आपण मागच्या मुंड्याला गेलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपण मध्ये काढलेला असतो ना, कट मारलेला असतो बाहीला मध्ये काढून, तो कट आपल्याला अस्तरवर म्हणजे मेन शोल्डरवरती ठेवायचा आहे. आणि तिथून बाही जोडायला सुरुवात करायची आहे. दोन्ही पण साईडनी जोडून घ्यायची एकदा दोन्ही पण. आणि त्यानंतर परत ह्या कोपऱ्यापासून ते म्हणजे पुढच्या मुंड्यापासून तर मागच्या मुंड्यापर्यंत आपल्याला पूर्ण बाही परत एकदा शिलाई मारून घ्यायची. सेम पद्धतीने दोन्ही पण बाह्या आपल्या जोडून घ्यायच्या आहेत. आता इथं माझ्या दोन्ही पण सेम पद्धतीने जोडून घेते मी लवकरच सगळ्या दोन्ही पण बाही. डबल टिपा देऊन घ्यायच्या, जेणेकरून कुठं उसवणार वगैरे नाही, आणि तुमच्या टिपाचं फिनिशिंगसुद्धा छान असं आलं पाहिजे. तर बघा अशा पद्धतीने मी आता दोन्ही पण टिपा मारून घेतलेल्या आहेत. आता आपल्याला पहिले एकदा सुईचं करून घ्यायचं आहे, आपलं सगळं बरोबर आहे का ते चेक करायचे. आणि त्यानंतर आपल्याला फिटिंगचं लेवल द्यायचं आहे. तर फिटिंगची टिप देताना अगोदर आपल्याला काय करायचं, व्यवस्थित चेक करून घ्यायचं वरखाली वगैरे कुठं होणार नाही ना, कुठे घडी वगैरे पडणार नाही ना, ते व्यवस्थित बघायचे. आणि आता आपल्याला इथं काय करायचं आहे बघा, तुम्ही दाखवते मी तुम्हाला. अगोदर आपल्याला अस्तर सोडून द्यायचे, खालचं खाली साईडला काढून घ्यायचं, वरचं वरी साईडला काढून घ्यायचे, आणि फक्त आपल्याला मेन फॅब्रिक जोडून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर अस्तर वेगळं जोडायचं, मेन फॅब्रिक वेगळं जोडायचं. आपण जॉईंट करून जोडायचं नाही, कारण अस्तर खाली वेगळं होतं आणि मेन पॉईंटचं आपलं म्हणजे मेन फॅब्रिक साडी किंवा काही असेल कपडा, त्याचं आपल्या ड्रेसचं घेर वेगळं होतं. जो सुट्टा घेर असेल तर वेगवेगळा, तर फिनिशिंग पण छान येतं. आणि ज्यावेळेस ती मुलगी फिरेल त्यावेळेस हा ड्रेस फिरताना सुद्धा खूप छान असा दिसतो. फिनिशिंग आणि घेर सुद्धा खूप छान असा येतो.
तर अशाच पद्धतीने आपण दुसऱ्या पण साईडने तसंच करणार आहोत. अगोदर आपण मेन फॅब्रिक जोडून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण अस्तरचं फॅब्रिक जोडून घेणार आहोत. खालच्या साईडने आपल्याला वेगवेगळं जोडून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने मी दाखवते तुम्हाला. आता ही मोठ्या मुलीचा असो किंवा छोट्या मुलीचा असो, मी कंपल्सरी असंच जॉईंट करते, जेणेकरून फिनिशिंग आणि कुठेही कमी होणार नाही. अशा पद्धतीने फिनिशिंगमध्ये ड्रेस दिसेल. आता इथं मध्ये काढून घ्यायचा, मार्किंग करून घ्यायचं आणि आपले दोन्ही पण छातीचा चौथा भाग टाकून घ्यायचा, कमरेचा चौथा भाग टाकून घ्यायचा आणि बाहीचा दुसरा भाग टाकून घ्यायचा. अशा पद्धतीने आणि टिपा मारून घ्यायच्या. इथे थोडंसं मी लूजच माप टाकते, कारण लहान मुलगी आहे आणि खूप जास्त टाईट नको आहे. आणि जरी वाटलं तर तुम्ही इथं टिपा मारून देऊ शकता. आता इथं नॉट पण लावलेले आहेत आपण कमरेला कमी जास्त ॲडजस्ट करण्यासाठी. त्यासाठी इथं कमरेला काही जास्त फिटिंग करायची गरज नाही आहे. जर छातीचा प्रश्न राहिला थोडासा, तर तुम्हाला वाटलं तर लूज वाटलं तर तुम्ही इथं टिपानंतर मी मारून देऊ शकता. पण अगोदर तुम्ही मुलीला घालून बघा. तर बघा अशा पद्धतीने. तर आता आपण दोन्ही पण साईडनी फिटिंगच्या टिपा देऊन घेतलेल्या आहेत. आता आपण सोयीचा करून घेऊया ड्रेस आणि बघूया की कसा झालेला आहे. बघा, बाही तर इतकी सुंदर झालेली आहे, मस्त अशी झालेली आहे. गळा पण छान आहे झालेला आहे आणि फ्रंट साईडनी सुद्धा मस्त असा लुक आलेला आहे, बॅकनी सुद्धा. तर मी तुम्हाला दाखवते. तुम्ही कधी पण घालताना हा ड्रेसला इस्त्री करून जर घातला तर खूपच सुंदर असा प्लेटा वगैरे पडतात आणि डबल लेअरचा आपला ड्रेस रेडी आहे. तर बघा, खूप सुंदर असा दिसत आहे. आता बॅकनी सुद्धा मी तुम्हाला एकदा दाखवते. तर इथं बॅकनी सुद्धा बघा, इथं आय बनवायचेत आणि का त्या आयच्या खाली वरती आपल्याला दुसऱ्या पट्टीला बाजूला आपल्याला हुक लावून घ्यायचे आहेत. आणि अशा पद्धतीने आपला पूर्ण ड्रेस रेडी झालेला आहे. तर खरंच कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला आणि व्हिडिओला लाईक पण करा आणि शेअर पण करा आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा. असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहत राहा.